तुकाराम मुंढे यांनी सिया गोयलच्या बापाच्या दुकानावरती कारवाई केलेली आहे. मित्रांनो, सीज करण्यात आलेलं आहे दुकान. बी.जे. गोयल नावाने मार्केट यार्ड परिसरामध्ये हे दुकान आहे. मित्रांनो, मोठे ट्रेडर्स आहेत सिया गोयलचे वडील आणि हे ट्रेडिंग करत असताना त्यांनी खूप सारा बिझनेस एक्सपान्शन केलेला आहे त्या एरियामध्ये. चांगलं नाव आहे त्यांचं त्या एरियामध्ये. मसाले व्यापारी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि याच मसाला व्यापाऱ्यावरती फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटने कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये 8 लाखाचा माल जप्त करण्यात आलेला आहे. लॅब टेस्टिंगसाठी तो पाठवण्यात आलेला आहे. मित्रांनो, ज्या पण लेबल्स असतात त्या लेबल्समध्ये पण एफ-डी-एला थोडासा घोटाळा आढळला आणि त्यामुळं या नियमांचे उल्लंघन केलं म्हणून त्यांचं हे दुकान सीज करण्यात आलेलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फूड आणि ड्रगचं जे सर्टिफिकेट असतं ते देखील यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. सीज करण्यात आलेलं आहे दुकान. ही कारवाई झाल्यावरती जे नेटलायझर्स आहेत, जे सोशल मीडियावरती लोकं आहेत, ते म्हणतात आहे, की ही कारवाई मुद्दामून करण्यात आली का? हा पहिला प्रश्न नेटलायझर्स विचारतात आहे. सिया गोयल कुठल्या प्रकरणात अडकलेली आहे? तिच्या हातातनं जी चूक झालेली आहे, ती चूक मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे. कोर्टामध्ये हे सगळे आरोप सिद्ध झाल्यावरती तिला गंभीर शिक्षा पण होऊ शकते आणि या एवढ्या मोठ्या आरोपाखाली असणारी एक 20 वर्षाची पोरगी, तिचा वडील, मित्रांनो, मार्केट यार्डमध्ये ज्यांचं दुकान, करोडोचा व्यापार त्यांचा, त्याच दुकानावरती कारवाई होते. त्यामुळं ही लोकं अक्षरशः म्हणतात आहे, की ह्या केसमुळं या वडिलाला किंवा त्या बापाला टार्गेट केलं जातंय का? हा प्रश्न ही सोशल मीडियावरची लोकं उचलत आहेत. परंतु मित्रांनो, आपण नीट ऑब्झर्व्ह केलं, तुकाराम मुंढे साहेब 2 ते 3 महिन्यापूर्वी आयुक्तपदी बसलेत एफ-डी-एच्या. त्यानं या 3 महिन्यामध्ये ज्या कारवाया झालेल्या आहेत, मकोके लागले, मोठमोठे गुंड असतील, जे माफिया होते या अन्न व औषध प्रशासनातले जे पण गोष्टी असतात. मित्रांनो, 4 मूलभूत गरजांपैकी एक गरज म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. यातली अन्न ही गरज मित्रांनो आणि या गरजेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुखामध्ये चांगल्या गोष्टी जाव्यात अशी अपेक्षा त्या तुकाराम मुंढे साहेबांची आहे. प्रामाणिकपणाने काम करणारं हे व्यक्तिमत्व गेल्या 24 वर्षामध्ये कित्येक बदल्या झाल्या, कित्येक मोठमोठ्या नेत्यांसमोर जाऊन खंबीरपणे थांबले. कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. एक शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून आपण त्यांना पाहतो आणि हेच व्यक्तिमत्व मित्रांनो ज्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कारवाई करतं, लोकांना पण तो आनंद होतो, की आपल्या पोटामध्ये चांगल्या गोष्टी जाव्यात म्हणून एक माणूस आलेला आहे, जो की या सिस्टममध्ये चांगलं काम करतो. त्यामुळे लोकांना त्या गोष्टीचं कौतुक वाटतं. त्या सिस्टममध्ये थोडा तरी भ्रष्टाचार कुठं होत होता, तो थांबलेला आहे एका शिस्तप्रिय अधिकाऱ्यामुळे आणि त्या अधिकाऱ्यामुळे सर्वसामान्य लोकांना चांगल्या गोष्टी खायला भेटतात आहे. यामुळे आधीच तुकाराम मुंढे हे मास आयुक्त म्हणून फेमस व्हायला लागलेले आहेत. त्यांची एक मास इमेज बनत चाललेली आहे आणि खरं तर बघितलं तर मित्रांनो, ज्या पद्धतीने त्यांनी कारवाई आतापर्यंत केलेल्या आहेत, मोठमोठे ब्रँड्स मित्रांनो, मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये ज्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, त्यांना नोटिसा पाठवल्यात. त्यांच्या लेबल्समध्ये काही घोळ आढळला, त्यांना नोटिसा पाठवल्या. एखादं जर अँटिक रेस्टॉरंटच्या नावाखाली 100-100, 150-150 वर्ष चालणारे रेस्टॉरंट आहेत, त्यांच्यावरती देखील कारवाई केली. तू 100 वर्षात जुना असो या 50 वर्ष जुना असो, तू 1 महिना का 1 दिवस जरी तू गाडी लावलेली असेल, रेस्टॉरंट चालू केलं असेल, तर तुझ्यावरती कारवाई होणार. तुम्ही त्या दर्जाचं जेवण तुम्ही सर्वसामान्य लोकांना वाढलं पाहिजे. जर ते पैसे देतात आहे, तर त्या मोबदल्याच्या विरोधात मित्रांनो, तुम्हाला त्या गोष्टी द्याव्या लागेल, असं तुकाराम मुंढे साहेबांचं विजन आहे आणि या विजनच्या अंतर्गत ते काम करतात आहे आणि या विजनच्या अंतर्गतच मित्रांनो डे टू डेमध्ये खूप साऱ्या दुकानांवरती कारवाई होती आहे. गुटखांपासून ते दूध असेल मित्रांनो, पनीर असेल, या सगळ्या गोष्टींवरती कारवाई होऊन त्या लोकांवरती केसेस दाखल होतात आहे, मकोके लावण्यात येतात आहे. गुटख्याला तर मित्रांनो केवढा विरोध केला त्यांनी. गुटखा माफिया आहेत, त्यांना आत टाकलंय. हे जे सगळे पॅकपोटवरती गेलेले आहेत, जे पण काळे कारनामे करायचे, अन्नामध्ये भेसळयुक्त मिसळ करायची, हे सगळे पाठीमागे गेलेले आहेत आणि यामुळेच मित्रांनो सर्वसामान्य लोकांना तो विश्वास निर्माण झालाय तुकाराम मुंढे साहेबांच्या त्या इमेजवरती आणि ती इमेज ही आपल्याला सगळ्याला पाहायला भेटते. म्हणूनच त्या कारवाईचा आणि या कारवाईशी काय संबंध का? तिने खून केला म्हणून तिला टार्गेट केलं जातंय का? तिच्या घरच्यांना टार्गेट केलं जातंय का? समोरची पार्टी खूप श्रीमंत आहे, ती कुठल्याही प्रकारचं प्रेशर आणू शकते. अशा जर गोष्टी तुम्हाला वाटत असतील, तर या कथित गोष्टी आहेत. कारण तुकाराम मुंढे हे फक्त एकाच दुकानावरती त्यांनी कारवाई नाही केली, तर संपूर्ण पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, जे पण मोठमोठे शहर आहेत, तिथं सगळीकडे कारवाया होतात आहे. एवढं इव्हन नव्हे, छोट्या-छोट्या गावांमध्ये पण एफ-डी-एचे अधिकारी घुसून कारवाया करतात आहे.
म्हणूनच मित्रांनो, या डिपार्टमेंटमध्ये जे 2 ते 3 महिन्यापासून चाललेलं आहे, या डिपार्टमेंटवरती आपण असा आरोप करू शकत नाही, की हे कुणाच्या तरी सांगण्यावरून, ऐकण्यावरती त्या दुकानावरती कारवाई करते. मित्रांनो, तिथं घोळ आढळला, नियमांचं उल्लंघन होत होतं. म्हणूनच त्या गोयलच्या त्या दुकानावरती कारवाई झाली आणि त्या कारवाईमध्ये 8 लाखाचा माल जप्त करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे लेबलिंग मिस्टेक्स असतील आणि हा माल सीज करून, दुकान सीज करून तुकाराम मुंढे साहेबांनी सगळ्यांच्या लाईनीमध्येच त्याला पण आणून बसवलेलं आहे. जे पण चुकी करणार त्यांना शिक्षा होणार, त्यांच्यावरती कारवाई होणार. हे तुकाराम मुंढेंनी फर्स्ट डेपासून सांगितलं होतं. त्यामुळं या गोष्टीचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध नाही. ही एक जस्ट नॉर्मल कारवाई आहे. या गोष्टी रिलेट करू नका. हीच त्या समाजातल्या सर्व लोकांना विनंती राहील. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल? कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.